So today we will discuss about the concept of De Moivre's theorem. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की डी मॉर्विस थेरमचा उपयोग करून आपण कशा प्रकारे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याकडे एक्झाम्पल आहे कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 7. तर आता आपण काय करायचं, तर आपल्याकडे जो रेस टूला एन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपण सिम्पली इक्वेशनमध्ये पुट करायचा. तर काय येईल, कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा हे आपल्याकडे इक्वेशन येईल विद्यार्थी मित्रांनो. तर सिम्पली आपल्याला डी मॉर्विस थेरम फाइंड करायचा आहे. म्हणजे काय, आपल्याकडे जे इक्वेशन आहे त्यामध्ये आपल्याला एन जो रेस टूला आहे तो आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायचा आहे. तर आता आपण अजून एक दुसरी केस बघायला गेलं तर आपल्याला जो इक्वेशनमधला एन असतो तो आपल्याला रेस टूला लावावा लागतो काही काही एक्झाम्पलमध्ये. तर काय करावं लागेल, कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटाला काय येईल, कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू एन. सिम्पली ह्या दोन कन्सेप्ट असतात विद्यार्थी मित्रांनो डी मॉर्विस थेरममध्ये. तर आता आपण बघणार आहोत की अशा प्रकारे आपण डी मॉर्विस थेरमचा उपयोग करून एक्झाम्पल्स हे फाइंड करू शकतो. एक्झाम्पल फर्स्ट, तर कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 7. तर आपण इथं डी मॉर्विस थेरम अप्लाय केला तर कसं येईल उत्तर, तर कॉस ऑफ 7 थिटा प्लस आय साइन ऑफ 7 थिटा. ओके. Then the second example is cos of theta plus I sin of theta raised to 3/2. तर मग कसं येईल, cos of 3 theta by 2 plus I sin of 3 theta by 2. Then the third example is cos of theta plus I sin of theta raised to 5/3. Then कसं सॉल्व करू आपण, cos of 5 theta by 3 plus I sin of 5 theta by 3. These all examples are solved by De Moivre's theorem. Then the fourth example is cos of theta plus I sin of theta raised to -3. This is the very important example because we know cos of minus theta. Cos of minus theta काय असतो मित्रांनो, cos of minus theta is equal to cos theta and sin of minus theta is equal to minus sin theta. These are very important concept because आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला प्लस मायनस मध्ये आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना चुकी होते विद्यार्थी मित्रांनो. तर कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आणि साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, या दोन टर्म आपण लक्षात ठेवायचे. तर कॉस ऑफ थिटा म्हणजे कसं लिहिता येतं, कॉस ऑफ -3 थीटा प्लस आय साइन ऑफ -3 थीटा. ओके. तर मग कसं सॉल्व्ह करायचं, आता कॉस ऑफ -3 थीटा म्हणजे काय, कॉस ऑफ 3 थीटा आणि साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मग साइन ऑफ -3 थीटा म्हणजे मग काय, मायनस आय साइन ऑफ 3 थीटा. दिस इज द आन्सर ऑफ दॅट एक्झाम्पल. त्यानंतर कॉस ऑफ 4 थीटा प्लस आय साइन ऑफ 4 थीटा. मी तुम्हाला काय बोललो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एन इन्क्लूड करावा लागतो किंवा काही एक्झाम्पल मध्ये एन हा एक्सक्लूड करावा लागतो, म्हणजे आपल्याला एन बाहेर काढावा लागतो. इथं एन काय आहे, एन आहे इथं 4. तर मग कॉस ऑफ 4 थीटा प्लस आय साइन ऑफ 4 थीटा म्हणजे कसं येईल, कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा रेस टू 4. ओके. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल युझिंग डी मॉर्विस थेरम. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हे एक्झाम्पल डी मॉर्विस थेरमचा उपयोग करून सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण बघितलं की डी मॉर्विस थेरम म्हणजे काय, इन्क्लुडिंग एन आणि एक्सक्लुडिंग एन एवढंच आपल्याला काम करायचं असतं डी मॉर्विस थेरममध्ये. तर मग आपण आता सॉल्व्ह करूया. मग आता बघूया, पहिलं काय आपल्याला दिलेलं, कॉस ऑफ 5 थिटा प्लस आय साइन ऑफ 5 थिटा रेस टू 2. बरोबर. तर मग कसं करायचं, कॉस ऑफ 5 थिटा मायनस आय साइन ऑफ 5 थिटा रेस टू पॉवर 2. तर हे सॉल्व कसं होईल, आपण काय बोललो, आपला जो 5 आहे तो एन आहे. बरोबर. तर मग कॉस थिटा मायनस आय साइन थिटा म्हणजे काय येईल, जर रेस टू पॉवर मायनस असेल तर तो इथं मायनस येईल. बरोबर. नाहीतर आपलं इक्वेशन होतं कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा, हे आपलं इक्वेशन होतं. तर इथं मायनस साइन ऑफ थिटा झालं, म्हणजे जो आपला रेस टू पॉवर जाईल तो मायनस राहील आणि इथं येऊन जाईल आपला प्लस. मग कॉस थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -5 × 2.
देन द फायनल कसं येईल कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 5 1 जा 5 5 2 जा 10 रेस टू -10. ओके. त्यानंतर सेकंड काय आहे आपल्याकडे कॉस ऑफ 7 थिटा प्लस आय साइन ऑफ 7 थिटा रेस टू -3. मग हे कसं सॉल्व करायचं कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 7 इंटू -3. ओके. कारण आपण आपला जो n होता n काय आपला इथं 7 आहे बरोबर. तर मग आपण तो रेस टूला टाकला कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू काय पॉवर 7 इंटू 3 -21. ओके. त्यानंतर थर्ड काय आपलं कॉस ऑफ 4 थिटा मायनस आय साइन ऑफ 4 थिटा रेस टू पॉवर 9. तर कसं येईल कॉस थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू पॉवर -4 इंटू 9. का बरं -4 कारण इथं मायनस साइन थिटा आहे. जर तो मायनस साइन थिटा म्हणजे रेस टू चा पॉवर -4 होता म्हणून मायनस साइन थिटा. कारण आपण बघितलं की कॉस ऑफ थिटा म्हणजे किंवा आपण बोलू शकतो कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आणि साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. ओके. त्यामुळे आपलं इक्वेशन झालं कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -4 इंटू 9. मग पूर्ण कसं येईल कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -36. ओके. तर मग आपण जे तिघी फाइंड आउट केले मित्रांनो ते आपण आता इक्वेशन मध्ये पुट करूया. आपलं काय पहिलं कॉस ऑफ 5 थिटा मायनस आय साइन ऑफ 5 थिटा रेस टू पॉवर 2 आहे बरोबर. मग त्याचं कसं येईल कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -10. ते टाकून घेऊया कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -10. ओके. त्यानंतर पुढचं येईल कॉस ऑफ 7 थिटा प्लस आय साइन ऑफ 7 थिटा रेस टू -3. त्याचं आपण काय उत्तर काढलं कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -21. तर ते पुट करूया कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -21. त्यानंतर पुढचं होतं कॉस ऑफ 4 थिटा मायनस साइन ऑफ 4 थिटा रेस टू 9 कॉस ऑफ. मग त्याचं काय उत्तर काढलं आपण कॉस थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -36 कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -36. आणि पुढचं होतं पुढच्याला काही आपल्याला सॉल्व करायची गरज नाही पडली ते ऑलरेडी सॉल्व होतं विद्यार्थी मित्रांनो. तर काय होतं कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 5 बरोबर. मग ते ॲज इट इज करून घ्या कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू 5. आपल्याला सगळ्यांना एक फॉर्म्युला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर मग काय करायचं ए रेस टू एम प्लस एन हा फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो. हा तर आपल्या सर्वांना माहिती. तर मग आपण कसं सॉल्व करायचं कॉस ऑफ थिटा कारण इथं पण सेम आहे इथं पण सेम आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला विद्यार्थी मित्र ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. मग कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -10 प्लस -21. ओके. आणि खाली काय येईल कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -36 प्लस 5. तर मग आता आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -10 -21 मायनस मायनस मायनस. ओके. आणि 10 प्लस 21 किती झाले 31. ओके. आणि कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू -36 प्लस 5 -36 पहिले मोठी संख्येचं चिन्ह म्हणजे -36 प्लस 5 नाही होणार कारण -36 आहे म्हणून -36 प्लस 5 -31. तर मग हे कसं काय येईल वरची टर्म पण सेम आहे खालची टर्म सेम आहे म्हणून मग आपण हे कट करू शकतो आणि याचं उत्तर काय येईल 1. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एवढ्या मोठ्या क्वेश्चनचं आपलं उत्तर आलं सिम्पली फक्त 1 उत्तर आलं. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो.